आज एक महत्वाचा विषय सांगते. पती पत्नीचं नातं कसं असावं. जेव्हा नातं पती पत्नी म्हणजे दोघांचंच असते तर तेव्हा प्रॉब्लेमही दोघांचेच असायला पाहिजेत. कसं असते माहितीये का, आधीच म्हटलं जाते की दोघात तिसरा आता सगळं विसरा. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात दोघांच्या भांडण्यात तिसऱ्या व्यक्तीला कधीच घेऊ द्यायचं नाही. जेव्हा भांडणं दोघांचे आहेत तेव्हा प्रत्येक नात्यामध्ये प्रॉब्लेम येत असतात, तर सोल्युशन दोघांनी मिळून काढायचं असतं. तिसरी व्यक्ती म्हणजे आपल्या आयुष्याला लागलेलं ग्रहण असतं. त्यामुळं कुठल्याही व्यक्तीला आपल्या नात्यातले प्रॉब्लेम कधीच शेअर करायचे नाहीत. जेव्हा नातं आपलं आहे तेव्हा समस्याही आपल्याच असायला पाहिजेत. थोड्या वेळासाठी नाराजी असते, थोड्या वेळासाठी भांडणं होतात, थोड्या वेळासाठी दुःख येते, मनाला त्रास होतो, वाईटही वाटते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा ती वेळ निघून जाते तेव्हा सगळ्या गोष्टी छान होतात. तो क्षणापुरते रुसवे फुगवे असतात, क्षणापुरत्या सगळ्या गोष्टी असतात, पण नातं मात्र आपलं कायमचं आयुष्यभराचं असतं. तर या क्षणापुरतं राग महत्वाचा असतो की आयुष्यभराचं नातं महत्वाचं आहे. आपण इतक्या काळापासून प्रेम करत आलेलो आहोत एकमेकावर, तर ते नातं उगीच कुणाच्याही समोर दुःख मांडत बसायचं नाही. सुखाचे सोहळे छान वाटतात, पण दुःखाचे सोहळे बिलकुलही चांगले वाटत नसतात. म्हणून आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक चांगल्या गोष्टींचा, प्रत्येक चांगल्या क्षणांचा आनंद जगत राहा. प्रत्येकाच्याच आयुष्यात छोट्या मोठ्या गोष्टी होत असतात, पण ते तिसऱ्या व्यक्तीसमोर कधीच मांडायचे नाहीत. यामुळं नुकसान आपल्या दोघांचं होतं, सुखी संसाराचं होतं. तिसऱ्या व्यक्तीवर काहीही फरक पडत नसतो. म्हणून लक्षात ठेवा, नातं स्वतःचं तर त्रासही स्वतःलाच होणार आहे.